नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची सिंह राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा, कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे सिंह राशीचे गुढीपाडव्यानंतरचे दिवस कसे असणार आहे. गुढीपाडव्यापासून नवीन वर्ष सुरू होते, तर हे नवीन वर्ष तुमच्यासाठी कसे असेल. मित्रांनो, तुमच्या जीवनाबद्दल, नोकरीबद्दल, व्यवसायाबद्दल, तुमच्या नातेसंबंधांबद्दल काही प्रश्न असतील, तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये असाल, कर्ज असेल, व्यापारात मंदी असेल, पैसा टिकत नसेल, नात्यात काहीतरी गोंधळ असेल, किंवा मग कोणत्याही तुमच्या अडचणी असतील, कोणतेही तुमचे प्रश्न असेल, तुम्हाला तुमची पत्रिका बघायची असेल, पत्रिकेमधून दोष जाणून घ्यायचे असतील, त्यावर कोणते उपाय करावेत, कोणती सेवा करावी आणि कसं आपण यातून बाहेर पडावं, सगळ्या गोष्टींचं सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला देऊ. तुम्ही त्यासाठी दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट मेसेज करू शकता. नमस्कार मित्रांनो, मराठी नववर्षाची सुरुवात करणारा अत्यंत शुभ दिवस म्हणजे गुढीपाडवा. यावर्षी 19 मार्चच्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडवा हा दिवस नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि शुभ घटनांचा संकेत देणारा दिवस मानला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की गुढीपाडव्यापासून तुमच्या सिंह राशीच्या संदर्भात कोणत्या गोष्टी घडणार आहेत, याबद्दलच आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. सिंह राशी म्हणजेच वाघाची राशी आणि यांच्या जीवनात गुढीपाडव्यापासून शुभ दिवसाची सुरुवात होणार आहे. हो मित्रांनो, सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात होणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्हाला कामात अडथळे आले असतील, मेहनतीचे फळ तुम्हाला उशिरा मिळाले असतील, काही योजना तुमच्या पूर्ण नाही झाल्या असतील, काही अडचणींचा सामना तुम्हाला करावा लागला असेल, परंतु आता परिस्थिती हळूहळू बदलणार आहे. गुढीपाडव्यापासून सिंह राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत सकारात्मक संकेत दिसत आहेत. व्यवसायात नफा वाढू शकतो, अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन उत्पन्नाचे मार्ग तयार होऊ शकतात, काही लोक अचानक आर्थिक लाभ त्यांना मिळू शकतो. सिंह राशीच्या लोकांसाठी गुढीपाडव्यापासून करिअर, त्यांची प्रगती दिसून येईल. नोकरीत बढती त्यांना मिळेल, नवीन संधी त्यांना मिळू शकतात, वरिष्ठांकडून कौतुक त्यांना मिळू शकतं. जर तुम्ही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा शुभ काळ तुमच्यासाठी आहे. गुढीपाडव्यापासून सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यात नातेसंबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते, कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते, जुन्या मतभेदांचा अंत होऊ शकतो, काही लोकांच्या आयुष्यात नवीन नाते येऊ शकते. सिंह राशीचे लोक स्वभावाने आत्मविश्वासू, धाडसी असतात. गुढीपाडव्यापासून तुमचा आत्मविश्वास आणखी वाढू शकतो आणि नवीन कामं करण्याची प्रेरणा तुम्हाला मिळू शकते. हा काळ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आहे. गुढीपाडव्यापासून तुम्ही सकाळी लवकर उठा, स्वामींची सेवा करा, सूर्याला अर्घ्य द्या, याने तुम्हाला लाभ होईल. कारण सूर्यदेव तुमच्या जीवनात नवीन उजेड, नवीन प्रगती घडवून आणेल. ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन देते, पण यश मिळवण्यासाठी मेहनत आणि योग्य निर्णय घेणं आपल्याला आवश्यक असते. म्हणून येणाऱ्या संधींचा योग्य फायदा घ्या. सिंह राशीच्या लोकांसाठी 19 मार्च गुढीपाडवा हा नवीन सुरुवात, नवीन संधी आणि प्रगतीचे संकेत देणारा दिवस ठरू शकतो. जर तुम्ही सकारात्मक राहून मेहनत केली तर हे वर्ष तुमच्यासाठी यश, आनंद आणि प्रगती घेऊन येणार आहे. हा व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.